पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ते गुन्हे विरोधी पथकाने मोठी कारवाई करत अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकला बेळहोस हॉटेलजवळ थांबवून चालक गणेश चौधरी वय वर्ष 22 याला अटक केली। MH12 आर्यन 3203 या ट्रकमध्ये पंचासमक्ष तपासणी केल्यावर 11,48,900 रुपयांचा अवैध गुटखा आढळला। तर ताब्यात घेतलेला टाटा कंपनीच्या कंटेनर ट्रकची किंमत 25 लाख रुपये असून एकूण 36,48,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपीवर भादवी आणि खाद्य सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धुमाळ यांनी केली आहे। काल दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळच्या वेळा आमचे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी श्री खांडे व पोलीस हवालदार लोखंडे यांना गोपनीय बातमी मिळाली की पुणे मुंबई हायवेवर एका ट्रकमध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा या मालाची अवैधरित्या वाहतूक होणार आहे। त्यावर आम्ही संध्याकाळी 7:30-8च्या दरम्यान जाऊन आम्ही सदर ठिकाणी पुणे मुंबई हायवेवरील बालेवाडी या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला असता आम्हाला त्या ठिकाणी संशयित MH12 आर्यन 3203 हा जो ट्रक आहे टाटाचा हा संशयितरित्या आम्हाला मिळून आला। त्यावर आम्ही त्या सदर वाहनावरील चालक नरेश गणेश चौधरी या सदर वाहनातील मालाबाबत विचारणा केली असता तो संशयितरित्या उत्तर देऊ लागला। त्यामुळे आमचा संशय बाळगल्याने आम्ही सदर ठिकाणी 2 पंचांना बोलून पंचांसमक्ष सदर ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये आम्हाला प्रतिबंधित असलेला विविध कंपन्यांचा गुटखा हा माल मिळून आला। त्यावर आम्ही सदर ठिकाणी पंचनामा करून सदर जो गुटखा आहे तो एकूण 11,47,000चा गुटखाचा माल आम्ही जप्त केला आणि त्यानंतर सदर नरेश गणेश चौधरी याच्यावर आम्ही बावधन पोलीस ठाणे येथे आपला BNS गुन्हा रजिस्टर BNS कलम 123, 271, 272 व अन्न व मानक सुरक्षा कायद्याप्रमाणे आम्ही कलम 30 अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये आम्ही जो जप्त केलेला 11,47,000चा गुटखा व सदरचा अवैधरित्या वाहतूक करत असलेला जो ट्रक आहे तो 25 लाखाचा ट्रक असा एकूण 36 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अधिक तपास करीत आहोत। सदर गुन्ह्यात सदरचा हा जो गुटखा आहे कुठून आला, कोणाकडे चालला होता आणि कोणासाठी विक्री करणार होता याबाबतचा आम्ही अधिक पुढील तपास करीत आहोत। आरोपी नक्की निष्पन्न शक्यता आहे त्याबाबत तपास बावधन पोलिसांना चालू आहे। या आरोपीवर एक गुन्हा पूर्वी नोंद आहे असंच ह्याचा गुटख्याचा गुन्हा नोंद आहे। या आरोपी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे मी नक्कीच आवाहन करेन की अशा प्रकारच्या कुठल्या अवैध मालाची किंवा अवैध धंद्याची कुठलीही जरी तुम्हाला काही खबर मिळाली तात्काळ तुम्ही आमचा पिंपरी चिंचवड पोलिसांचा जो 112 क्रमांक आहे त्याच्यावर माहिती द्या किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य असेल त्या ठिकाणी तुम्ही पोलिसांना माहिती द्या। नक्कीच पोलिसांतर्फे त्यावर कारवाई केली जाईल। पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमचे माननीय पोलीस आयुक्त चौबे यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे किंवा अवैध मालाची वाहतूक किंवा विक्री केली जाणार नाही याबाबत आम्ही दक्षता घेत आहोत। आम्ही त्यावर नक्कीच कारवाई करणार आहोत।